जर हे मूल्य नसते तर कधीही या ठिकाणी ते माणसाचं जे वर्तन आहे ते कधीही चांगलं झालं नसतं. नेहमी माणसाने इतरांना त्रास दिला असता, इतरांना दुःख दिलं असतं आणि परिणामी जी काही समाज व्यवस्था आहे ती कधीही निर्माण झाली नसती. मित्रांनो, जेव्हा तुम्ही माणूस हा शब्द जेव्हा म्हणता, तर तेव्हा माणूस या शब्दामध्ये सर्वात महत्त्वाचा एक शब्द आधारित आहे. तो आहे मानवता. म्हणजे नीतिमत्तेचा जो काही सार आहे मित्रांनो, तो एका शब्दामध्ये आपण सारांश सांगू शकतो. तो आहे ह्युमॅनिटी, तो आहे मानवता. मानवता म्हणजे काय? इतरांना मदत करणे. माणूस आहे म्हणून माणसासारखी इतरांना वागणूक देणे. इतरांचं सहकार्य करणे. इतरांचे काय म्हणतो आपण त्याला? सहकार्य घेणे. इतरांना सहकार्य देणे. इतरांनी प्रेमाची वागणे. इतरांना सहानुभूती वागणे, करुणा वागणे. म्हणजे नीतिमत्तेचं सार एकच आहे, की तुम्ही माणूस आहात, तर तुम्ही माणसाप्रमाणे या ठिकाणी वागा. तर यासाठी आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खूप छान कोटेशन म्हणतात, की माणूस हा जेव्हा माणसासारखा जेव्हा वागायला लागेल, तर तेव्हा मानवी जीवन जे आहे, ते खऱ्या अर्थाने यशस्वी होईल. परंतु आज आपलं मानवी जीवन यशस्वी का नाहीये? कारण की माणूस हा माणसाला माणूसच समजत नाहीये. माणूस माणसाला काय समजतोय? एक साधन समजतोय. लक्षात घ्या. माणूस माणसाला साधन समजतोय. आणि साधन कशाचं आहे? तर माझ्या इच्छेचं पूर्ण करण्याचं. तुम्ही माझे एम्प्लॉयी आहात, तर तुम्ही मला पैसे देणार आहात. मी तुम्हाला फक्त ते मशीन म्हणून बघतोय. आणि हा इथेच आपल्या या ठिकाणी इथे नैतिकतेचा प्रॉब्लेम आहे. जेव्हा आपण आपल्या माणसाला ह्युमन ॲज अ एंड नॉट अ मीन्स हा जेव्हा अर्थ आपला प्रतिपादित होईल आपल्या डोक्यामध्ये, आपल्या आचरणामध्ये, तेव्हा नक्कीच मित्रांनो, मानवी जीवनाचं जे यश आहे किंवा जे काही सार आहे, ते नक्कीच ते समाधानपूर्ण असेल, शांततापूर्ण असेल आणि आनंदपूर्ण असेल. आणि या संपूर्ण आचरणालाच आपण या ठिकाणी इथे म्हणू, नैतिक आचरण या ठिकाणी आपण म्हणू. तर हे लक्षात